नवीन 2000 व 500च्या नोटा चलनात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या बँका बंद असल्यामुळे सर्वच व्यापारी वर्ग व नागरिकांना आर्थिक अडचणीतून जावं लागत आहे। बँकेच्या गेटवर बँक बंद असल्याचे फलकही नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आले आहे। एटीएम मशीनही बंद असल्याने आर्थिक उलाढालीचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148 9371193312 आणि 942108178161। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। भाजी मार्केटलाही नोटा बंद झाल्याने शुकशुकाट दिसून आला। भाजी विक्रेत्यांना ग्राहक 500ची नोट देऊन सुटे मागतायत, पण भाजी विक्रेत्यांकडे सुटे नसल्याने त्यांना ग्राहकांशी कुठलाही व्यवहार करता येत नाहीये। बघा, चांगल्या गोष्टीला थोडा त्रास होईलच। प्रत्येकाने एकमेकाला कॉपरेट केलं पाहिजे। आनंदाची गोष्ट आहे। फार असं वाटतंय की काही देशामध्ये घडतंय, चांगली गोष्ट आहे, खूप आनंद आहे। मोदीजींना याच्याबद्दल शुभेच्छा देऊया आपण एक नागरिक म्हणून। आणि देशाचा विचार करायला पाहिजे प्रत्येक नागरिकाने आज, असं आपला स्वतःचा विचार करू नका। 500,000चा नोटा बंद झालेला आहे। भुसावळ मार्केटमध्ये या ठिकाणी फार सुट्यांसाठी त्रास होऊन राहिलेला आहे। एकंदरीत बाजारामध्ये 500च्या 1000च्या नोटा आता येऊन राहिल्या, त्यामुळे सध्या जे व्यापारी आहेत, इथले काम करणारे आहेत, त्यांना एक नवल होऊन राहिले की काही दिवसापूर्वी 100 ते 1000 नोटा आता येत होत्या, परंतु सरळ 500 नोटा येत असल्यामुळे त्याचा विचार पडलेला आहे। इथे काही भाजी विक्रेता आहेत, त्याच्यावर जाणून घेणार की आजचा अनुभव काय त्यांचे आहे। काय नाव तुमचं? आज गिराईकचं काय मत? गिरायकाचं असं मत आहे की आता 2 दिवस बँक बंद आहे आणि घरात ज्या नोटा असतील 500च्या 1000च्या त्या मार्केटला आणून राहिल्या। पण आता आमच्याजवळ जी काही चिल्लर आहे एकदम बँकेकडूनच येते ना। आमच्याजवळ 500ची सुट्टे द्यायला चेन पाहिजे ना, 100च्या किंवा 50च्या किंवा 10च्या। तुम्ही नोटा घेताय? आम्ही घेत आहे, आम्ही नाही तुमच्या नोट घ्यायला, परंतु आमच्याकडे सुट्टे पैसे पाहिजे द्यायला। तुमचा माल नाही विकला गेला, मग मालाचं काय? मालाचं काय? मग आता आम्ही 2-3 दिवस सध्या माल कमी घेऊ किंवा दुकानमधनं ठेवू। 1000 ते 500 नोटा सरकारने बंद केल्या, परंतु 10 आणि 20 आणि 50 नोटा सध्या मार्केट नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी व्यापाऱ्या आणि ग्राहकांमध्ये वाद होऊन राहिलेला आहे। आणि जर सुटे नाही मिळाले, चिल्लरच नाही मिळाले 2 दिवस बँक बंद असल्यामुळे शेवटी माल आम्हाला फेकावा लागेल, त्या दुकान बंद करावं लागेल, असं या ठिकाणी वक्तव्य केलं आहे। त्यामुळे रामाजोडेसह विशाल सुरक्षित महाराष्ट्र। बँका व एटीएम बंद असल्यामुळे आता नागरिकांची फार गैरसोय होत आहे। पेट्रोल, हॉस्पिटल या व्यतिरिक्त कुठेही 500 आणि 1000च्या नोटा घेतल्या जात नाहीये। यामुळे नागरिकांवर सुटे पैसे करण्यासाठी, दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी पैशांची असलेली गरज भागवण्याचे संकट आले आहे। यातच एक नागरिक 500 आणि 1000चे सुटे करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरला। येणाऱ्या बसेसला व रहदारी करणाऱ्या प्रवाशांकडे त्याने हातात 500 आणि 1000ची नोट दाखवीत सुटे मागितले, परंतु कोणीही त्याची याबद्दल मदत केली नाही। क्या प्रॉब्लम हो रहा है आज आपके पास? सर, हमको इतनी परेशानी हो रही है। अभी 1000 का नोट हम गरीब इंसान क्या चलाएंगे? ये 1000 का नोट क्या चलाएंगे हम? तो फिर अभी आप रास्ते के ऊपर क्या बता रहे थे बस वाले? मैंने बस वाले को ये बोला कि भाई खुले है क्या, बता रहे खुले। वो बोलता हमारे बस वाले अंदर से बोल रहे हैं, वो बस वाला हमारे खुद पैसे नहीं ले रहा बोले। तो बैंक में हमारा अकाउंट हो तो डालेंगे हम। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज
न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर सर्व बँका आणि एटीएम बंद ठेवण्यात आले आहे. 2000ची नोट चलनात आणण्यासाठी सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या, परंतु भुसावळ शहरातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या शाखेतील कर्मचाऱ्यांना याविषयीची कुठलीच सूचना वरिष्ठांकडून देण्यात आली नव्हती आणि म्हणूनच या बँकेतील कर्मचाऱ्यांनी येथे गर्दी केली. न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी त्यांना याविषयी विचारपूस केली असता कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांनी बँकेत कामावर येण्यास सांगितले, परंतु कुठलेही कॅश व्यवहार करू नये असा आदेश दिल्याची माहिती दिली आहे. सर, जागतिक स्तरावरती संपूर्ण बँका बंद आहेत आणि संपूर्ण कर्मचारी तुम्ही जमलेले आहेत आणि लोकही जमलेले आहेत. काय नेमकं काय कारण होतं? कारण काही जळगाव नको आम्हाला आदेश आहे ना. आम्ही हेड ऑफिसला फोन केला. हेड ऑफिसने सांगितलं बँकेत जावं लागेल म्हणे आणि नेहमीप्रमाणे आपले इंटरनल ट्रान्सफर का कॅश व्यवहार करायचे नाही. फक्त आतले व्यवहार चालते, फक्त कॅश व्यवहार बंद आहे. न्हावी तालुका यावल परिसरातील शेती केळीसाठी प्रसिद्ध असली तरी मागच्या वर्षी केळीला कमी भाव मिळाल्याने न्हावी परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पपईच्या फळांची लागवड केली आहे. केळीच्या तुलनेत पपई लागवडीसाठी जास्तीची मशागत करावी लागते. पपईच्या रोपांची विशेष किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागते. यामध्ये लागवडीपासून तर पपई येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकरी बँका व सोसायटींचे कर्ज काढतात. पपईच्या झाडांवर रोग पडल्याने या झाडांची पाने गळून पडलेली आहेत. तसेच पिकांना आलेले पपई यांना छत म्हणून शेतकऱ्यांनी साडीचे आवरण लावलेले आहे. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी पपईच्या पिकांना साडीचे आवरण लावून रोगापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. पपईच्या खर्चात वाढ झाली असून शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. यामुळे लागवडीसाठी व त्यांच्या मशागतीसाठी आलेला खर्च पाहता शेतकरी अधिकच कर्जबाजारी झालेला दिसून येत आहे. यामुळे सर्व शेतकरी आपल्या पिकांना चांगला भाव मिळेल या आशेवर जगत असून शेतकऱ्यांना कोणी न्याय मिळवून देईल का असा दबक्या स्वरात शेतकऱ्यांच्या भावना ऐकण्यास मिळत आहेत. निसर्गाचा समतोल शेतकरी राजाला मिळत नसल्यामुळे शेतकरी राजा विविध पीक लावून या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिथे शेतकरी आहेत, आपण त्याच्यावर जाणून घेणार आहेत की यंदा त्यांनी पपईचं पीक या ठिकाणी लावलेलं आहे, तर किती उत्पन्न त्यांना या ठिकाणी मिळू शकतो याचं मागचं रिझन काय की त्यांनी यावेळी त्यांनी पीक हे लावलेलं पप्पा आहे. सर, तुमचं नाव काय? सतीश पाटील. पाटील साहेब, मला सांगा, यंदा तुम्ही पप्पाचं पीक लावलेलं आहे, त्याचं मागचं रिझन काय, किती तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतं? तर आम्ही दरवर्षी बागच लावतो. बागाचं मागच्या वर्षी फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि बागाला हमी भाव मिळत नसल्यामुळे आम्ही पपयाकडे वळलेलो आहे. मागच्या वर्षी जवळजवळ आम्हाला बागाला 200-250 रुपयामध्ये आम्हाला माल काढावा लागला आणि मटेरियलाचाही खर्च खूप होतो. 1000 रुपये, 700 रुपये, 800 रुपयांची थैली असते काही. त्याच्यामुळे आमचा खर्च जास्त झाला आणि भावाला किंमत भाव भेटला नाही. त्याच्यामुळे आम्ही लॉसमध्ये गेलो आणि पपयाकडे वळलो. तर पपई आम्ही पावसाळ्यामध्ये एकदम छान पपई होते. 10 रुपये काढीने मी पपई घेतलेले आहे. पपई एकदम छान होते, पण वातावरणामुळे व्हायरसमुळे आमचे पपई जरा खराब झाले, त्यांचे आच्छादन गेलेलं आहे. तर मी 4.5 रुपयात त्यांना आच्छादन देण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढे भाव काय राहील ते आपल्या हातात नाही आहे. ते हमी भाव मिळत नसल्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही आणि वातावरण आणि भाव त्याच्यावर सर्व आमचं डिपेंड आहे. हमी भाव शेतकऱ्याला पप्पाला मिळाला पाहिजे. वातावरणावर सर्व खेळ हा शेतकऱ्याचा असतो. आता लक्ष या ठिकाणी लागून आहे शेतकऱ्याचा पुन्हा की आता पप्पाला या ठिकाणी किती भाव मिळतो याकडे सध्या लक्ष शेतकऱ्याचं लागून आहे. त्यावर रामादास विशाल सोनशी, न्यूज महाराष्ट्र. पेट्रोल पंप येथे 500 ते 1000 रुपयांची नोट चालणार आहे असं जाहीर केल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी पेट्रोल पंपावर केली. मग यात पेट्रोल पंप मालक व चालक यांना फार मोठ्या दगदगीला सामोरे जावे लागले आहे. ग्राहक 500 ची नोट दाखवत 20 ते 50 रुपयाचं पेट्रोल वाहनात टाकतो, मग उर्वरित सुटे देण्यासाठी नसतात. यावरून ग्राहक आणि पंप चालक यांच्यात वाद होत आहेत. बँका बंद असल्याने, आर्थिक व्यवहार बंद असल्याने सुटे आणायचे कुठून हा प्रश्न पेट्रोल पंप धारकांना पडला आहे. सुटे नाहीये म्हणतात ते. उद्याच्या दिवशी बरं संध्याकाळी 100चं पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि आताही 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. 500ची नोट दिलेली आहे त्यांच्याजवळ आणि 400 रुपये त्यांच्याकडे द्यायला परत नाहीये. पेट्रोल भरणारे कर्मचारी त्याच्यावर जाणून घेणार आहेत की आजची या ठिकाणी स्थिती काय. काय नाव तुमचं? तुम्ही मला सांगा, काय आजची परिस्थिती काय आहे? 500 आणि 1000 नोटा बंद झाल्या, काय परिस्थिती आजची? लोक 1000 रुपये नोट देतात, 20 रुपयाचं पेट्रोल टाकतात, 980 रुपये सुटे मागतात. कुठून आणायचे कुठून? म्हणजे मला सांगा, आज 500-1000 रुपये नोटा घ्यायला तयार आहे. येतोय ना. भारतात अशा आमचे सांगितलं आहे
ते आम्ही करतोय. बाकी सुट्या आणायच्या कुठून? 50चं पेट्रोल बदल 1000 रुपये सुट्या ठिकाणी मागत असतात. या ठिकाणी एक पेट्रोल भरणारे कर्मचारी उभे आहेत, त्याच्याकडे लावून गेला. विशाल भीमराव पारिस्कर. काय तुझं काय किती पेट्रोल भरलं तू? सर मी 200चा पेट्रोल टाकलाय, आता अर्धा घंटा झालाय, बाकी पैसे भेटत नाही. किती रुपये दिले तू? 500 नोट दिली, 300 रुपये आता घ्यायचे. अर्धा घंटा झालेला आहे मला उभं राहून. ते म्हणतात आता येतील तेव्हा देऊ आम्ही तुम्हाला. होऊ शकतो की सरकारने 1000 आणि 500 नोटा बंद केल्या, परंतु या ठिकाणी तुटवडा म्हटला तर 50 आणि 10ची नोट या ठिकाणी मिळत नाहीये आणि त्या हिशोबाने या ठिकाणी सध्या गर्दी जमलेली आहे. त्यामुळे रामादालीचा विश्वास ऋषी न्यूज महाराष्ट्र. देशभरात 1000 आणि 500च्या नोटा रद्द झाल्यानंतर शेअर बाजारावरही याचा परिणाम झाला. यामध्ये सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला असून 3400 रुपये प्रतिग्राम पर्यंत भाव झाल्याची बातमी प्रसारित झाली. परंतु भुसावळ सराफ बाजार विक्रेत्यांनी याबद्दल कुठलेच आदेश किंवा भाव वाढल्याची माहिती वरिष्ठांकडून मिळाली नसल्याची माहिती न्यूज महाराष्ट्राला दिली. ग्राहकांची गैरसोय किंवा फसवणूक होऊ नये या उद्देशाने भुसावळ सराफ बाजार असोसिएशनतर्फे सराफ दुकाने बंद ठेवण्यात आली. जोपर्यंत कुठलाही आदेश किंवा कुठलीही भाव वाढीची माहिती वरिष्ठांकडून मिळत नाही तोपर्यंत सराफ बाजार बंद ठेवण्यात येईल अशी माहितीही यावेळी सराफ बंधूंनी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना दिली. भारत सरकारने 500 आणि 1000च्या नोटा ह्या काल रात्रीपासून बंद केलेल्या आहे. काही टीव्ही चॅनल्सवर सोन्याचा भाव 34,000 रुपये दाखवण्यात येत आहे. असं त्या माध्यमातून आपण भुसावळ शहरामध्ये जाणून घेऊया दुकानदार आहे त्यांच्याकडून की आपल्याकडे काय भाव चालू आहे. आपलं नाव काय? पियुष मोहनलाल अग्रवाल, PM ज्वेलर्स. काय भाव चालू आहे आपल्याकडे? आमच्याकडे 31,050चा भाव चालू आहे, म्हणजे 31,500 रुपये आम्ही सोनं विकतो. कालचे भाव होते, आज आम्ही व्यापार करत नाही कारण भाव कन्फर्म आले नाही. भाव ज्यापर्यंत कन्फर्म येत नाही त्यापर्यंत आम्ही व्यापार करणार नाही. याच्यात 34,000 जे टीव्हीमध्ये दाखवतं हे सर्व डमी भाव आहे. आम्हाला गिरायकांचं नुकसान, आमचं नुकसान करून नाही घ्यायचं, त्या माध्यमातून दुकान बंद केलं आणि 2-3 दिवस ज्यापर्यंत भाव कन्फर्म येत नाही त्यापर्यंत आम्ही दुकान उघडणार. लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून येथील सराफ बाजारात दुकान हा बंद अवस्थेत ठेवलेला आहे आणि ज्या वेळेस यांचा भाव उघडणार की निश्चित हा भाव काय आहे तेव्हाच या दुकान उघडण्यात येईल, कारण की ग्राहकांचं नुकसान होऊ नये म्हणून यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081786 न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. मोताळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणारे धामणगाव बडे येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या गावाला लागून 50 ते 60 लहान मोठे गावातील जनता धामणगाव बडेशी व्यवहार करीत असतात. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने 500 ते 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने सामान्य नागरिकांना याविषयीची बातमी माहीत नसल्याने त्याची रक्कम 1000 ते 500 रुपयाच्या स्वरूपात घेऊन बाजारात आले असता त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. कष्ट मेहनतीचा पैसा न स्वीकार झाल्यामुळे त्यांना एकच उत्तर मिळत होते, हातात होते 500-1000 म्हणून झाला नाही बाजार. काही व्यापारी स्वीकारत आहेत पण पूर्ण 500 रुपयांचा सामान त्यांना खरेदी करावा लागत आहे. यामुळे धामणगाव बडे येथील बाजारात सुनसान वाटत होते. काही लघु व्यावसायिकांची दुपारपर्यंत बोहणी पण झाली नव्हती. ही अडचण सोडली तर बाकी सर्वच मोदीजींच्या निर्णयाचं स्वागत करीत आहेत. मोदीजींचा निर्णय चांगला आहे. 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा जे आता निघणार आहेत त्याच्यामुळे ज्या बनावट नोटा आहे यांना आळा बसणार आहे. आणि आज पण आमच्या गावाचा बाजार आहे त्याच्यामुळे खेड्यावरचे जे लोक येतात त्यांच्या 1000-500 रुपयाच्या नोटाच असतात. हजारोंच्या प्रमाणात बस प्रवासी चालक वाहक यांच्या विश्वासावरती एका गावावरून दुसऱ्या गावाला प्रवास करीत असतात. आपला प्रवास सुखाचा जाओ असे बोधवाक्य आपल्याला आगार प्रमुखांच्या बसेसवर दिसून येतात. परंतु हा प्रवास सुखाचा होईल का हे कोणाला माहीत नसते. आपल्या ड्युटीची जबाबदारी पाळणारे चालक व वाहक यांच्यावरती विश्वास ठेवून जर प्रवास करत असाल तर प्रवाशांना हो सावध रहा. असेच काही दृश्य न्यूज महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यानं कैद केलं आहे. हे दृश्य पाहून आपल्याला सुद्धा धक्का बसणार आहे की भुसावळ बस स्टँड
स्टँड चालक वाहक विश्रामगृहामध्ये न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी फेरफटका मारला असता बस कर्मचाऱ्यांच्या साहित्य पेट्यांजवळ विविध प्रकारच्या मद्यपानाच्या रिकामा बाटल्या दिसून आल्या आहेत. या बाटल्या फक्त या विश्रामगृहातच नाही तर छतावर सुद्धा मोकळ्या हवेत मद्यपानाचा स्वाद घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी पिऊन रिकाम्या केलेल्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या आहेत. एकीकडे हेच कर्मचारी बस स्थानकावरील मद्यपान करणाऱ्यांबद्दल आगार प्रमुखांकडे तक्रार करीत असतात, परंतु स्वतः हेच कर्मचारी मद्यपान घेत असल्याची तक्रार कोण करणार यावरती आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या विश्रामगृहामध्ये अधिकारी फेरफटका मारत नसतील का असे प्रश्न निर्माण होत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर प्रवाशांचा प्रवास खरंच सुखाचा होणार का यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भुसावळ बस स्थानकाचा विश्रामगृहातील मद्यपानाचा कारभार थांबवावा अशी गरज आता वाटत आहे.